जावा तुम्ही आणि मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलून काहीतरी उपाय सुचवा, ज्याने आम्हाला न्याय मिळेल, अधिकार मिळेल आणि हिस्सेदारी पण मिळेल. चला. आता बघा, हे फौज बोलवून आमद्या सामद्यासनी मारून पळून नाही लावणार. सगळं मारलं चाल. आता जे होईल ते होईल, बघूयात. तुम्ही सर्वजण काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था करा. गुरुजी, मला वाटतं तुम्हाला देखील जेवलं पाहिजे. नाही भीम, तू माझा शिष्य आहेस, मी गुरु आहे तुझा. जर परिस्थिती सामान्य झाली तर तुझ्या आधी माझे जेवण शिष्टाचार आहे. परंतु या संकटकाळी तुझा हा संघर्ष कधीपर्यंत चालेल नाही समजत आहे. आणि तुझ्या जेवणाचे सुद्धा काही कळत नाहीये भीम. तर तुझ्या आधी मी कसा खाऊ शकतो? तू उपाशी तर मी उपाशी. गुरु आहे तुझा भीम. जर शिष्य उपाशी तर गुरु देखील उपाशी. नवरा उपाशी तर बायको बी उपाशी. वय, जर माझा भाऊ उपाशी तर म्या बी उपाशी. आणि माझा मित्र उपाशी तर म्या बी उपाशी. आणि म्या बी उपाशी. मी पण उपाशी. मी पण उपाशी. मी पण उपाशी. म्या पण उपाशी. म्या बी उपाशी. म्या पण उपाशी. आणि मी म्या पण बी उपाशी. माझा पोरगा उपाशी तर म्या बी उपाशी. माझी सून उपाशी तर म्या बी उपाशी. माझ्या जातीची माणसं उपाशी तर म्या बी उपाशी. बाबा, काय झाले फौजदार साहेब? तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने काही केले त्या भीमराव सोबत? सांगा ना, काय झालं तिथे? भीमरावने आमच्याशी बोलणं उचित नाही समजलं. त्याने तर सरळ मागणी केली, त्याच्याशी त्यांनीच बोलावं. जे व्यवस्था बदलण्यात आणि हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. आज तर अहंकार आहे त्याला. त्याच्या याच अहंकाराला तर तोडायचंय बाबा. अरे बाळा, हे तर सर्व नंतर बघूयात. आधी तर तुम्ही याची वाट पहा की तो अधिकारी जो त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याजवळ भीम आणि त्याच्या जातीच्या संबंधित समस्येशी निगडीत बोलणं करायला गेले आहेत, ते काय निर्णय घेऊन येणार आहेत. आता तर सर्व त्याच्यावरच अवलंबून आहे. म्हणजे आमच्या हातात आता काहीच नाहीये. नाही जिजाबाई, तिच्या नोकरीसाठी काही बी करू शकत नाही. काल बी समजवलं होतं आणि आज बी समजवतो आहे. भीमराव, आमचा भाकर तुकडा वाचीव. आम्ही समधी उद्ध्वस्त होऊन जाऊ. काहीतरी कर भीमराव. चला जावा इथनं. माझ्या मित्र भीमाच्या जवळ खोटं रडून दाखवण्याची अजिबात गरज नाही. चला जावा इथनं. हात सोड मालोजी. दादा,
हात सोडा त्यांचं, काय करताय तुम्ही? माझा मित्र भाऊक आहे तर समधी त्याला येडं बनवीत आहेत. जावा इथनं. मालोजी सोड. अन भाई, जर कोणाला आपल्या नोकरीबद्दल बोलायचं असेल तर त्यांनी बाहेर जावा. काय इथं बोलणं फक्त या गोष्टीचं होईल ज्या गोष्टीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. काय झालं जोखू, कशाला बोलवलं? फुलिया, तू ना चाळीत जा आणि माझ्यासाठी ना चांगलं जेवण बनव. काय आहे ना, आज सांच्याला मी सामाजिक शिक्षा भोगून चाळीत परत येणार आहे. तुला फक्त स्वतःची पडली आहे? अरे ती एवढी समधी माणसं भूक तहान विसरून लढाई लढत आहेत. अरे मला नाही लढायची कुठली मी लढाई, आणि ना मला कुणाचा फरक पडत आहे. ज्यांच्या संग एवढ्या दिवस दोस्ती करून राहिलो तो हितेश, जनार्दन, मनोहर समध्यांनी धोका दिला मला. माहित आहे, आता मला कुणाचंच काय घेणं देणं नाहीये. मी काय विचार करू त्यांच्याबद्दल? मी तर तुला आधीच सांगितलं होतं की तुझी मैत्री चुकीच्या लोकांसोबत आहे. आता तुझीच चूक आहे ना. ही लोक तुझी बाजू घेतील ही अपेक्षा चुकीची आहे. समजत आहे आता मला, समजत आहे का तू भीम संग दोस्ती करण्याबद्दल बोलत आहेस. पर फुलिया, दोस्त त्यो असतो जो दुसऱ्यासनी बी समजून घेतो, त्यो नाही का जो फक्त आपलंच बोलत राहतो. आणि भीम फक्त समजवत असतो, तो फक्त हे सांगत असतो का समजासनी कसं असलं पाहिजे. तो फक्त आपलं बोलणं खरं करायच्या माग लागलेला असतो. आणि मला असल्या लोकांसंग मैत्री नाही करायची आहे. मी तुला बोलत आहे म्हणून, आणि जाऊन माझ्यासाठी जेवण बनव. ठीक आहे, नको ठेवूस भीमशी मैत्री. अरे पण म्या तर तुला काही समजावत नाही आहे, बोलत नाही आहे. माझ्याशी तर मैत्री कर ना. जोक जरा विचार कर, जर आम्ही नवरा बायको एकमेकांसोबत मित्र बनून राहिलो तर आयुष्यातल्या समध्या अडचणी, समध्या कष्टांचा हसून सामना करू. ए फुलिया, तू ना जास्त डोकं चालवित आहेस. काय बोलत आहे का नवऱ्याचं मित्र म्हणून राहावं, म्हणजे तू तुझ्या बायको असल्याची लायकी विसरून जावस आणि माझं बोलणं बाकीच्या मित्रांसारखं टाळावस ना. मूर्खासारखं बोलत आहेस. चल जा आणि जाऊन माझ्यासाठी जेवण बनव. जर अशी गोष्ट आहे ना तर जेवण नाही बनणार. जोपर्यंत चाळीतले समधी लोक त्यांच्या घरी नाही ना जाणार तोपर्यंत जेवण नाही बनणार. ए फुलिया, सांगतोय तुला लय महाग पडणार बघ. अरे महाग पडू दे, म्या कोणाला घाबरत नाही. कशाला विचार करताय तुम्ही इतकं? जे होईल ते चांगलंच होईल. दोन दृष्टिकोन असतात रमा. एक तो जे होत आहे त्यालाच योग्य मानणे, आणि दुसरा जो फक्त योग्यलाच योग्य मानतो. आज जे होईल त्याला आपण योग्य समजू शकतो, पण मला हे वाटतं की आज तेच झालं पाहिजे जे योग्य आहे. तुमचा संघर्ष कधी अपूर्ण राहिला नाही आणि आज बी नाही राहणार. आजपर्यंत निर्णय अपेक्षित मिळाला, ह्या आधारावर आपण निश्चिंत नाही बसू शकत ना की पुढे देखील योग्यच निर्णय येतील. मला माफ करा. का? काय झालं? संवाद करताना समोरच्याच्या भावनेला समजणं जास्त गरजेचं असतं. तुम्ही इथं काहीतरी विचार करत होतात, चिंता करीत होतात, पण मी तुम्हाला त्रास दिला. तुम्ही विचार करा, मी निघते. रमा, सर. अरे साहेब, काय झाले साहेब?
काय निर्णय झाला तिथे? तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय सांगितले? वाईट बातमी आहे आपल्यासाठी. तर ठीक आहे, तुम्ही लोक तयारी करा. सरकार संध्याकाळी 3 लोकांना पाठवून देईल, जे तुमचं आणि मोठ्या जातीच्या लोकांचं बोलणं ऐकतील. त्या 3 लोकांमध्ये कमीत कमी निर्णय 2 लोकांमध्ये असेल, तोच मान्य केला जाईल. आणि होय, ते तिघेही मोठ्या जातीची लोक आहेत. किती तुमच्या बोलण्याला ऐकून घेतील माहीत नाही. चला. जर मोठ्या जातीचेच लोक ऐकणार असतील तर आपल्या बाजून निर्णय असेल का नाही काय माहीत. पण जिथे जागा बनवायची आहे इथे तर आधीपासून लोक असतीलच ना मालूम. आणि ते ऐकणार नाहीत आपलं बोलणं, आपल्याला ऐकवावे लागेल. रमा, माझी डायरी आणि पेन आणून दे मला. बाबा, गुरुजी, आनंददादा, तुम्ही जरा या ना माझ्यासोबत. तुमच्याजवळ अनुभव आहे. कारण जर ते ऐकण्यासाठी येत आहेत तर आपला त्रास, आपले मागणे, आपले विचार सर्व अनुभवाच्या कसोटीवर ठामपणे सांगू त्यांना. तयारी चांगली करा, कारण तुम्ही जे बोलणार निर्णय त्याच हिशोबाने होणार. आणि एकदा त्या 3 लोकांनी मिळून निर्णय घेतला की आपण तो बदलू शकत नाही. आणि तयारी यासाठीही खूप गरजेची आहे, कारण तो भीमराव आपल्या लढाईच्या तयारीत कोणतीच कमी सोडणार नाही. आता हे तिघे मिळून जो पण निर्णय घेतील तोच तुम्हा सर्वांना मान्य करावा लागेल. चला, आता तुम्ही आपापला पक्ष मांडा. साहेब, आमच्यामधले कोणीही पक्ष मांडण्याआधी त्याआधी मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो. त्यानंतर आम्ही आमचा पक्ष मांडू. तुम्ही सर्वजण समाजाला मानता की नाही? सांगा ना साहेब. बघा, तुम्ही तुमचा पक्ष मांडा. नाही साहेब,
आधी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सर्वजण समाजाला मानता अथवा नाही? हो हो, आम्ही मानतो. सामाजिक प्राणी आहे मनुष्य. तुम्ही तुमचं मत मांडा. आता जर तुम्ही समाजाला मानताच तर सामाजिक व्यवस्थेला देखील मानतच असाल. आम्ही सर्व मिळून देखील त्याच सामाजिक व्यवस्थेला कायम ठेवू इच्छितो. बस मी तर हेच बोलेन की तुम्ही सर्व आपल्या आपल्या खुर्च्यांवरून उठून आमच्या सोबत उभे राहावे. मग आपण सर्व मिळून एका समाजाच्या पैलूवर निर्णय घेऊया की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. साहेब हे बघा, हा माझ्याकडे एक कागद आहे. बरोबर असाच एक त्या भीमराव जवळ पण एक कागद आहे. मी तुम्हा सर्वांना विचारू इच्छितो, काय या कागदांवर समाज चालतो? नाही साहेब, समाज चालतो सामाजिक व्यवस्थांवर. प्रत्येक समाजात, मी तर बोलतोय प्रत्येक कुटुंबामध्ये मोठे लहान असतेच. त्याच प्रकारे प्रत्येक समाजात स्पृश्य आणि अस्पृश्य जात आहेच. बस एवढीशीच गोष्ट आहे साहेब. आणि हे सर्व लोक, हा आणि तो भीमराव कोणत्याही बोलण्याचा वेगळाच अर्थ काढत असतो. साहेब बस मला एवढेच बोलायचे होते. काही मुठभर लोक आहेत जे व्यवस्थेला बदलण्याच्या गोष्टी करतात. नाहीतर पाहतच आहात तुम्ही कसे सर्व आमच्या व्यवस्थेच्या पक्षात टाळ्या वाजवत आहेत. आणि तो जोखू सामाजिक शिक्षेला हसत हसत स्वीकार देखील करत आहे. बस तक्रार तर फक्त या भीमरावची आहे. बरं, आता तू तुझा पक्ष मांड. सर, मला असं वाटतं की आम्हाला यांच्या समाजात समान न्यायाचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणजे ज्याही गोष्टीत आम्ही आम्हाला ऐकायला येत नाहीये. मोठ्याने बोल. ज्या गोष्टीत आमच्या जातीशी निगडीत निर्णय होत असतो. मोठ्याने बोल भीम. अरे इथे जवळ येऊन बोल. परंतु साहेब, याला 10 पावले लांब राहण्याची शिक्षा मिळाली आहे. कसे येऊ शकतो इथे? अरे पहिल्यांदा याचं म्हणणं तर ऐकून घेऊ. ये जवळ. बोल. सर, मी काय बोलणार आहे ते आता ऐकू येतंय तुम्हाला? होय, हो हो ऐकू येतंय. बोल. पण असे समाजापासून लांब ठेवाल तर आम्हाला काय बोलायचं हे तुम्हाला कधीच ऐकू नाही येणार. जसं तुम्हाला आता काहीच ऐकू येत नव्हतं. ए भीम, लांबून तर हळू बोलत होतास आणि इथे आल्यावर आवाज वाढला. हेच तर नवल आहे. आम्हाला कमी बोलायचं असेल तर तुम्हाला वाटतं की आम्ही जास्त बोलतो आणि मग आम्हाला हळू बोललं पाहिजे. मग तुम्हाला वाटतं की आम्ही नाही बोललो तरच चांगलं होईल. आणि एक दिवस तुम्ही आम्हाला समाजाच्या दुसऱ्या बाजूला उभं करतात कारण आमचा आवाज कोणापर्यंतच पोहोचू नये. इनसे न भर
भक्ति करे कोई सूरमा, जाति बरन कुल खो